तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी आणि RT ठीक आहे यासारख्या संस्थेमध्ये विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही आता डॉक्युमेंट सबमिट करसाल तर त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागते त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देऊन देतो आणि रिझल्टविषयी ऑथेंटिक माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. ठीक आहे. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर जे आहे ते लिस्ट दिसून जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ते तुम्हाला 15चे 15 डॉक्युमेंट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे महाज्योती सारथीचे विद्यार्थी आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट व्हॅलिडिटी जे आहे ते कंपल्सरी केलेली आहे. आणि महाज्योती आणि सारथीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना नॉन क्रिमिनल वगैरे लागते तर ते 1-2 डॉक्युमेंट त्याच्यात ॲड आहे. ठीक आहे. बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही नक्की द्या. त्यानंतर तुमचे पासपोर्ट साईज फोटोसुद्धा तुम्ही काढून घ्या. जवळपास 7-8 फोटो तुम्ही काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे आहे तुम्हाला प्रत्येकची तुमची डॉक्युमेंट आहे त्याचे 2 संच तुम्हाला करावे लागते आणि झेरॉक्सच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इन्कम सर्टिफिकेट तुमचं ओरिजिनल देऊ शकता, बाकीचे तुम्हाला झेरॉक्सच लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही जे तुमची पासबुकची प्रिंट आहे, पासबुकची झेरॉक्स ज्यामध्ये तुमचं स्टायपंड जे आहे तुमचे पैसे जमा होऊन जाईल तर ते तुम्ही ओरिजिनल देजा. ओरिजिनल म्हणजे क्लिअर तुमची झेरॉक्स देजा विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थ्यांचे लास्ट इयर तसंच झालेले आहे, त्यांचे फोटोसुद्धा दिसत नाही आहे, ब्लॅक अँड व्हाईट एकदम जे आहे त्यांची जे अकाउंट नंबर IFSC कोड अशा प्रकारचे आढळून आल्यास त्यांचे जे विद्यार्थी मित्रांनो स्टायपंड बाबत डिले केलं गेलं. म्हणजे बाकी विद्यार्थ्यांचे स्टायपंड आले टायमावर पण त्यांना थोडंसं डिले केलं गेलं होतं माझ्या केसमध्ये, म्हणजे माझ्या अकॅडमीनुसार. तर यावेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बाकीचे तुमचे डॉक्युमेंट थोडेसे अनक्लिअर दिले चालते, परंतु तुमची ज्यामध्ये तुमचं स्टायपंड जमा होणार आहे ते तुम्ही क्लिअरली देजा. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण रिझल्टविषयी डिस्कस करून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की बार्टीचे जे महासंचालक आहे सुनील वारे सर यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो रिझल्ट आहे तो मंगळवारी किंवा बुधवारी, ठीक आहे, म्हणजे 18 किंवा 19 तारखेला लागण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. आपले जेवढे सूत्र आहे बार्टी या ऑफिसमध्ये किंवा इतर संस्थांमध्ये तर त्यांच्या थ्रूसुद्धा ही माहिती आपल्याकडे आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो की 18 किंवा 19 तारखेला तुमचा रिझल्ट लागून जाईल. ठीक आहे. जर कोणता टेक्निकल इश्यू आला तर 1-2 दिवस कमी जास्त होऊ शकतात, परंतु जास्तीत जास्त चान्सेस आहे की तुमचा या तारखेला रिझल्ट लागून जाईल. कारण विद्यार्थी मित्रांनो याला मेन रिझन असं आहे की जर का आताच वेळ केला तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुमचं प्रशिक्षण राहील त्याला अजून महिने लागून जायचे जेव्हा तुमचं प्रशिक्षण सुरू होऊन जाईल. कारण आता तुमची मेरिट यादी लागून जाईल, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर क्रॉस चेकिंग होणार आहे, अपात्र यादी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे आहे विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी जी अलॉट झाली आहे त्यामध्ये तुम्हाला 1 महिना प्रशिक्षण घ्यावं लागेल. त्यानंतर तुमचं जे आहे ते स्टायपंड तुम्हाला मिळून जाईल. तर एवढा डिले न होता विद्यार्थी मित्रांनो त्यांची जी प्रोसेस आहे ती फास्ट करण्याचे आदेश बार्टीचे महासंचालक सुनील वारे सरांनी दिलेले आहे प्रत्येक संस्थेला. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमचा रिझल्ट लागणार आहे, तर तुम्ही डॉक्युमेंट नक्की तुमचे क्लिअर करून घ्या. अजूनही कोणती डॉक्युमेंटबाबत कोणतीही माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला रिप्लाय देऊन देईन. ठीक आहे. आणि कट ऑफविषयी माहिती तर तुम्हाला अगोदरल्या व्हिडिओत सांगितली आहे. ठीक आहे. काही विद्यार्थी म्हणत होते पोलीस भरतीचा कट ऑफ जो आहे सर तो 90च्या वरती लागत, बार्टीचा कट ऑफ 90च्या वरती लागेल, TLTIचा कट ऑफ जो आहे तो 85-90च्या वरती लागणार. ठीक आहे. एवढ्या कमी मार्कावर म्हणजे मी जो माझ्या ॲनालिसिसनुसार सांगितला होता तर तेवढा लागणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहून घ्या की कट ऑफ जो आहे पोलीस भरती आणि IBPS करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कमीच लागणार आहे. आणि बार्टीचे जे विद्यार्थी होते ज्यांनी बार्टी या संस्थेला निवेदन दिलं आहे की MPSC आणि UPSCची जे जागा आहे विद्यार्थी मित्रांनो ते 1000 ते 1200 या दरम्यान करायला पाहिजे. ठीक आहे. त्यावर जर सुनील वारे सरांनी जर बहुमती म्हणजे सहमती दिली तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त स्टुडंटना या स्कीमचा लाभ मिळून जाईल. ठीक आहे. तर जास्तीत जास्त स्टुडंट MPSC आणि UPSCमध्ये सिलेक्ट होऊन जाईल. त्याचा परिणाम विद्यार्थी मित्रांनो IBPS आणि पोलीस भरती या स्कीमवर सुद्धा मिळणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी वेटिंगवर राहणार आहे त्यांचं जे नाव आहे ते सिलेक्शन यादीत सुद्धा येऊन जाईल. ठीक आहे. आणि लोअर टू हायर या योजनेचा लाभ घेता येते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांनी अगोदर पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे तर ते विद्यार्थी पुन्हा सेम योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जेवढे विद्यार्थ्यांना पुन्हा सांगतो बार्टीचे विद्यार्थी गर्ल जर असेल तर 23-25 मार्क प्लस असेल तर त्यांनी डॉक्युमेंट रेडी करावे आणि बॉईज जर असेल तर त्यांना 40-45 प्लस त्यांचा पर्सेंटाईलचा स्कोर आलेला आहे तर त्यांनी डॉक्युमेंट रेडी करावं. ठीक आहे.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपकमिंग माहितीसाठी. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यानं मिस होता कामा नये. आणि इथून तर जॉईनिंगपर्यंत पूर्ण स्टायपंड मिळेल, तर तुम्हाला एकूण एक अपडेट आपल्या चॅनलवर, व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुपवर मिळत राहील. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.